चिंचवडमधनं मोठी बातमी. रुपाली अल्हाट या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतायत. ठाकरे सेनेच्या महिला शहर अध्यक्षा रुपाली अल्हाट या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. भाजपच्या माजी नगरसेविका अश्विनी जाधव या देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतायत. आता काय उमेदवारी मागणार का तुम्ही? प्रवेश केलाय, झालं, निश्चित झाले उमेदवारी. दादा देतो म्हणले काय उमेदवार? म्हणले हो. कुठला प्रभाग? प्रभाग क्रमांक 1 चिखली. तुम्ही कुठं, काय नाव काय तुमचं? मी उपशहर प्रमुख नेताजी काशील. बरोबर. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होता, काय अचानक प्रवेश केला? काल आचारसंहिता, आज प्रवेश. बरोबर आहे. आमच्या कार्यकर्त्याच्या दबावाखाली आणि सर्वांच्या इच्छा यापोटी आम्ही हा प्रवेश केला आहे. आणि आपल्या भागाचा विकास जर करायचा असेल तर आजही दादांचा विकासाच्या बाबतीमध्ये कोणी हात धरू शकणार नाही. ज्या भागामध्ये आमचा भाग जवळजवळ गेले 30 वर्ष झालं पिंपरी चिंचवड महापालिकेत गेला आहे. या भागात डीपी रोड डेव्हलप झालेले नाही आहेत, आरक्षण ताब्यात घेतलेले गेलेले नाही आहेत. बराच विकास हा दादाच्याच माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे आम्ही किती वर्ष होतं शिवसेनेत? महापालिका निवडणुका जाहीर होताच पिंपरीमध्ये राजकीय हालचालींना आता वेग आलेला आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी पिंपरीमध्ये एकत्र लढावं. सुळेंनी नाना काटेंना फोन केलाय. कार्यकर्त्यांनी आपापसात निर्णय घ्यावा अशा सूचना सुप्रिया सुळेंकडून देण्यात आल्यात. पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढावं असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. तर मतविभाजनाचा फायदा भाजपला नको अशी भूमिका पवारांच्या राष्ट्रवादीची सुद्धा आहे. सुप्रिया सुळेंचा तुम्हाला फोन वगैरे आलता असं काय समजतंय? माझ्या मुलीचं लग्न असताना ताईंनी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला असता. आगामी महापालिकेच्या निवडणूक संदर्भात त्यांनी चर्चा केली असता आपल्या मताची विभागणी न होता आपण एकत्र लढावे, आपण ग्राउंड लेवलला चर्चा करावी अशी माझ्याशी चर्चा झाली होती. दादांना बोलणार आहे का आज? ताईंचा फोन आलता किंवा दादांशी बोलणं झालं? बोलणार आहे, आज बोलणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी राजकीय शत्रू सगळ्यात एक नंबरचा कोण असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत फायदा होणार नाही यासाठी काय करता येईल असा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. मतविभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला व्हायला नको. आणि म्हणून जर हे मतविभाजन टाळायचं असेल तर समविचारी पक्ष असतील किंवा बाकीचे इतर पक्ष असतील भाजप सोडून या सगळ्या पक्षांशी चर्चा करायला काय हरकत आहे. पिंपरी चिंचवड पालिकेसाठी सर्वस्व पणाला लावणार असं म्हटलंय अजित पवारांनी. पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी अजित पवारांचा निर्धार असल्याचं पाहायला मिळतंय. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं तेच फायनल असेल. त्या संदर्भात मी यावेळेस काही करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणण्याच्या करता मी माझं सर्वस्व पणाला लावणार आणि मला तिथल्या जनतेवर विश्वास आहे. पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. म्हणजेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमने सामने येणार आहेत. आणि यावरून अनेकदा चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीसंदर्भात हे वक्तव्य केल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल. पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे. आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत. भाजपने 5 वर्षात चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यांनी काय बोलावं तुमच्या समोर हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे. एक बातमी त्याच्यातनं होऊ शकते किंवा तुमच्या कुणाच्या सूत्रांच्या माहितीनुसार ते अरे पण ते तसं बोलले, परंतु तुम्ही त्याचा अर्थ मराठी भाषेचा कसा अर्थ काढावा तसा काढता येतो. महायुतीमध्ये एक प्रमुख पक्ष आहात, शिंदेचं नाव घेतलं, तुमचं घेतलं नाही, त्याच्यामुळे ठीक आहे मी विचारतो ना बाबा, विचारून सांगतो ना. सोबत शिवसेना असणार आहे, तुम्ही कुणाशी इतर पक्षांशी युती घेणार आहात? अजून मी ठरवलेलं नाहीये. योग्य वेळी योग्य निर्णय